मित्रांनो, आता आम्ही आहोत निफाडमध्ये आणि इथे आता आम्ही मिसळपाव, चहा असा आमचा नाश्ता सुरू आहे. आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 9:30 आणि आता आम्ही इथून वणीला जायला निघणार आहोत. तर हे बघा, ह्या हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता केला होता निफाडमधल्या. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगला सुरुवात करत आहोत. आणि लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की आम्ही शिर्डीला जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं. आणि आता आम्ही आमचा ह्या टूरचा दुसरा दिवस सुरू आहे. आता आम्ही चाललेलो आहोत नाशिकमधल्या वणी इथे. तर इथून 45 किलोमीटर दाखवत आहे. तर बघूया आता आपल्याला किती वेळ लागेल वणीला पोचायला. काल रात्री आम्ही निफाडमधल्या एका हॉटेलमध्ये स्टे केला होता. आमचा स्टे खूप छान झाला होता तिकडे. आणि इथून आता आपल्याला साधारण 1 ते 1.5 तास लागेल वणीला पोचायला. चला मित्रांनो, आता पुढे जाऊया. निफाडवरून नाश्ता करून आम्ही 10:30 वाजता वणीसाठी निघालेलो आहोत. तर आता आपण वणी इथल्या सप्तशृंगी देवी गडाच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत. तर इथे आता आपण एंट्री केलेली आहे आणि आता आपण गड चढायला सुरुवात केलेली आहे. तर आता थोड्याच वेळात आपण गडावर पण पोहोचू आणि तिकडे जाऊन देवीचं दर्शन घेऊया. आत्ता दुपारचे 12:30 वाजलेले आहेत आणि आता आपण पोहोचलेलो आहोत सप्तशृंगी गडावरच्या पार्किंगला. आणि इथे आपण पार्किंगमध्ये गाडी लावलेली आहे आणि तिकडे बघू शकता रोपवे आहे. तर आपण आता रोपवेनेच देवीच्या गडावर जाणार आहोत, कारण आम्हाला परत मुंबईसाठी पण निघायचं आहे. त्यामुळे वेळ कमी असल्यामुळे आम्ही रोपवेने वर जाणार आहोत. तर आता आम्ही रोपवेच्या आतल्या परिसरामध्ये आलेलो आहोत आणि इथे बघू शकता वेगवेगळे स्टॉल्स आहेत. इकडे तुम्हाला देवीसाठी साडी किंवा पूजेसाठी काही साहित्य घ्यायचं असेल वर नेण्यासाठी, ते पण तुम्ही इथून खरेदी करू शकता. आणि इकडे खूप छान व्यवस्था केलेली आहे. टॉयलेट बाथरूम वगैरेची पण इथे व्यवस्था आहे. तसंच इकडे आतमध्ये पूर्ण AC असल्यामुळे खूप शांत थंड असं वातावरण आहे. 15 ते 20 मिनटं आता लाईनमध्ये लागून आम्ही रोपवेची ही तिकीट काढलेली आहे. चला तर आता आपण रोपवेच्या दिशेने जाऊया. तर इथे बघू शकता, इथून आता आपण आतमध्ये रोपवेला एंट्री घेणार आहोत आणि इकडे वरच मंदिराकडे जायचा रस्ता आहे. आणि बघा, अशा प्रकारची ही रोपवेची सुविधा आहे. तर आता आपण इथे बसूया आणि वर जाऊया देवीच्या गडावर. एवढंच आहे फक्त. मॅचच आपले जिमच्या मॅच दाखवत नाही. बाजूला बाबू बाजूला त्याच्या आतमध्ये थोडी बाबू खाली करा आता. खाली ना कंट्रोल कसा असेल. आता आपण मंदिराच्या जवळ पोहोचलेलो आहोत आणि इथे पायऱ्यासुद्धा आहेत. पायऱ्यांनी सुद्धा काही लोक इथे वर येतात. तर चला आता देवीचं दर्शन घेऊया.
मित्रांनो, मी आशा करतो की आमच्यासोबत तुम्हीसुद्धा देवीचं खूप छान दर्शन घेतलं असेल. आणि आता आम्ही इथे जेवणासाठी रोपवेच्या हॉलमध्ये आलेलो आहोत. तर मित्रांनो, हे देवीचं जे मंदिर आहे ते डोंगरावर उंच असं असल्यामुळे इथून व्ह्यू खूप छान भेटतात. तर तुम्हीसुद्धा तुम्हाला जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा या देवीच्या दर्शनाला या, सप्तशृंगी देवीला. आणि आता आम्ही मुंबईसाठी निघालेलो आहोत. तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.